अंबरनाथ शहर पूर्व में फिर से एक आगजनी का मामला सामने आया है, जो कि बॉयलर चिकन ट्रेडिंग गाड़ियां जो दुकानों में सप्लाई करते हैं, उन्हीं दो गाड़ियों को मटेरियल के साथ जलाकर खाक कर दिया गया है। बताया जा रहा है धंधे को लेकर इस घटना को अंजाम देने की संभावना बताई जा रही है कि इसके पहले भी आपसी रंजिश के चलते इस घटना को अंजाम इसके पहले भी दिया जा चुका है, लेकिन इन आपसी रंजिश की वजह से काफी बड़ा हादसा रिलायंस बारकुपाड़ा अंबरनाथ गांव रेसिडेंशियल एरिया में होते होते बच गया, क्योंकि पड़ोस में ही बड़े बड़े एमएसडीसीएल के ट्रांसफार्मर लगे हुए हैं। पुलिस अग्निशमन ने रात को 2:30 बजे तो घटनास्थल पर पहुंचकर आग को नियंत्रण में तो कर लिया, लेकिन अब पुलिस जांच तफ्तीश में जुट चुकी है। अपराध करने वाले को सलाखों के पीछे डालने में प्रयास में लगी हुई है। आपलं पूर्ण नाव? माझं नाव कैलाश एकनाथ पाटील। आपण राहायला कुठे? मी ह्याच परिसरामध्ये रिलायन्स परिसरामध्ये राहिला आहे, अंबर पॅराडाइज मध्ये। अंबरनाथ पूर्व की पश्चिम? हे अंबरनाथ पूर्व आहे। अच्छा, या गाड्यांना आग लागली, या कोंबडीच्या गाड्या आहेत, शाहनवाज ट्रेडिंग गुड्स 988158 85344684123 असा गाडीचा काही नंबर आहे आणि एक मागची गाडी, दोन्ही गाडी जळून खाक झालेल्या आहेत। तर याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे? प्रथमतः ह्या गाड्या जाळल्या हे अगतिक कृत्य करणं योग्य नाहीये। गाड्या जाळणं वगैरे हा कोणाच्या प्रॉपर्टीचा वगैरे नुकसान होतं, त्याच्यामध्ये हानी होते, मनुष्य हानी होते, वित्त हानी होते, जसं इतर पण नैसर्गिक हानी होते याच्यामध्ये, पण ह्या प्रकारचं कृत्य करायला नाही पाहिजे लोकांनी। अच्छा, तर हे जे गाड्या पार्किंग केलेल्या ते अधिकृतपणे की अनधिकृतपणे? अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या गाड्या आहेत। 2008 मध्ये हा पिलर ब्लूने एक ब्रिज बांधला होता ह्या नवीन एरियासाठी। आता ही क्षमता वाहतूक जास्त वाढली, क्षमता पुलाची कमी पडली म्हणून MMRDA मागच्या वर्षी एक नवीन ब्रिज बांधला, पण हा ब्रिज तसा वेकेट खाली पडलाय म्हणून काही कोंबडीवाले इथे पार्क करतात। त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही इथे गाड्या पार्क करू नका, इथे पावसामध्ये खूप पाऊस पडतो तेव्हा इथे जाण्याचा त्रास होतो, तुम्ही इथे गाड्या काढा, वास पण खूप येतो, घाण करून ठेवतो इथे। त्यांना विनंती केली होती तुम्ही गाड्या काढून टाका म्हणून। अच्छा, तर ही जे गाड्या रात्री जळाल्या आहेत, या कोणी जळाल्या, काय संशय तुम्हाला? ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाहीये, आम्हाला फक्त असं समजलं की रात्री इथे कोणतरी गाड्या जळलेल्या आहेत म्हणून। आणि त्याच्यानंतर पूर्व सूचना, सर्वात प्रथम सूचना कोणी दिली? नाही, मला इथे एक राहणारे काही स्थानिक लोक आहेत, रात्री त्यांनी मला सांगितलं की इथे आम्ही फायरची गाडी बोलावतोय, तुम्ही पण या म्हणून, पण मी बाहेर असल्या कारण येऊ शकलो नाही, तोपर्यंत फायरची गाडी येऊन गेली होती। अच्छा, तर गाडी आग लवकर नियंत्रणामध्ये आली म्हणून आजूबाजूचा परिसर वाचला। तुम्ही बघाल इथे 2 ट्रान्सफॉर्मर आहेत, वाहतुकीचा रस्ता आहे, बिल्डिंग सुद्धा इथे जवळपास आहेत, तर अशा गाड्या उभ्या करून इथे परत भविष्यामध्ये अशा घटना नाही घडाव्या म्हणून वाहतूक विभाग, नगरपालिका आणि स्थानिक पोलिसांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे की ह्या प्रकारे गाड्या उभ्या नाही करायला पाहिजेत। ओके, तर तुमचं म्हणणं हेच आहे की अनधिकृतपणे गाड्या पार्क केलेल्या आणि याच्यामध्ये गाड्या कोणाला दिसल्या नाही जाळताना, कारण त्या एकदम दोघा नाल्याच्या बाजूला आहेत। नाला म्हणजे ती मोठी नदी, वालधुनी नदी जाते नाही? अच्छा, वालधुनी नदीला या लोकांनी घाण टाकून नाला करून ठेवलाय आता, बरोबर ना? बरोबर बरोबर। तर आता नाला स्वच्छ करण्यासाठी आता तुम्ही काय अभियान, काय तुमच्यामध्ये लोकांना काय मेसेज देता तुम्ही? मी तर लोकांना हे सांगेन की इथे असा कचरा टाकू नका, आपले निर्माल्य वगैरे आहे ते घरामध्येच तुम्ही एका टबमध्ये विसर्जन करा आणि नंतर कचरा कुंडीत टाकून द्या, आणि इथे काय आणून फेकू जाऊ नका। आणि कोंबडीचे जे वेस्टेज जे आहे ते कुठे फेकतात? हे सर्व हे सुद्धा इथेच फेकतात, नाल्यामध्येच फेकतात। त्यांना विनंती करतो आम्ही की तुम्ही हे टाकू नका इथे, पण ते ऐकत नाहीयेत। रात्री आमच्या अप्रत्यक्षपणे टाकून देतात आम्ही नसल्यावर। अच्छा, म्हणजे तुमचं बोलण्याचा अर्थ हे अनधिकृतपणे हे सर्व काम करतात, हे कुठेतरी थांबायला पाहिजे। तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना हाच मेसेज देऊ इच्छितो की अशा प्रकारे जर कुठे गाड्या पार्क असेल तर तुम्ही स्थानिक यंत्रणा ज्या आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट करून त्यांना सांगायला पाहिजे की ह्या काढून टाका, किंवा स्थानिक प्रशासनाने पण लक्ष द्यायला पाहिजे इथे की हा अशा प्रकारे चुकीच्या घटना घडत आहेत, त्यांना आला बसायला पाहिजे। नाहीतर आता एवढ्या आजूबाजूच्या सोसायटीला किती मोठा भूदंड बसला असता। खूप 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 नशीब मागच्या वर्षी MMRDA नवीन ब्रिज बनवला आहे, नाहीतर हा ब्रिज जर असता तर इथे फ्लड किंवा काही असं इन्सिडेंट झालं की जसं अर्थक्वेक झालं तर बाहेर पडणं खूप मुश्किल आहे या भागातनं। अच्छा, ओके, म्हणजे हाच मेसेज आहे तुमचा। धन्यवाद। स्पीड न्यूज भारत।